चला नाना भाऊ, आपण बोलणार आहे का? आवाड साहेब. नाही नाही, सगळे 4 वाजेस्तोच चालवायचं. चला. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाच्या वतीने मांडलेल्या 293च्या प्रस्तावावरती बोलण्यासाठी नंबर मी खाली इथे उभा जाईल. आहे. नंबर खाली जाईल म्हणलं. अध्यक्ष महोदय, मी हे मुद्दामून महाराष्ट्राच्या निदर्शनास आणू इच्छितोय की गेले अनेक वर्ष सभागृहात असताना आणि त्यातले अनेक वर्ष आजचे सत्ताधारी विरोधी बाकावर असताना अंतिम आठवड्याचं जे काही महत्त्व असायचं ते आम्हाला इथे बसलेल्या मिनिस्टर्सवरून दिसायचं. अध्यक्ष महोदय, जे लाईनीत सगळे मंत्री बसलेले असायचे, मुख्यमंत्री, तिथे तेव्हाचे आमच्याबरोबरचे उपमुख्यमंत्री अजितदादा, छगन भुजबळ साहेब, विखे पाटील साहेब, असे लाईनीत सगळे बसलेले असायचे. आणि विरोधी पक्षाचा प्रस्ताव हा 7 वाजता 8 वाजता चंद्रकांत दादा कधी आलाच नाही. म्हणजे तेव्हाच्या विरोधी पक्षाची एवढी दहशत होती. आणि आमचे सन्माननीय पार्लमेंटरी पॉलिटिक्सला, पार्लमेंटरी रूल्स प्रोसिडिंग्सला महत्त्व देणारे दिलीप वळसे पाटील साहेब वरती बसलेले असायचे. त्यांच्याकडे गेले तुम्ही सगळे की बरोबर सेटिंग फिट व्हायचं. दुपारी 2 वाजताच विरोधी पक्षनेत्याचा प्रस्ताव यायचा, म्हणजे 293 दरवेळेस. आणि मग तेव्हा खडसे साहेबांचं भाषण 1.5 तास आणि देवेंद्र भाऊंचं भाषण 1.5 तास. हे जेव्हा उठायचे आमचे मुनगंटीवर साहेब, त्यांचं भाषण 1.5 तास. आशिष उठायचे, शेलार साहेब उठायचे, भाषण 1.5 तास. कोणाची बोलण्याची हिंमतच नसायची. म्हणजे खरं तर मी नेहमी गुप्त चर्चेत असं नेहमी म्हणतो, म्हणजे कॉन्फिडेन्शियल आहे, ऑन रेकॉर्ड नाही. आता येऊ दे ना, आता काय फरक पडतोय. तेव्हा मला मी शिव्या पण खाल्ल्यात त्याच्यावर की तुम्हाला इतकी बोलण्याची संधी दिली आमच्या लोकांनी की तुमची बुद्धिमत्ता महाराष्ट्रासमोर आणून ठेवली. असं वागणं जर तेव्हाच्या अध्यक्षांचं असतं तर कदाचित आम्ही सत्तेतनं बाहेरच गेलो नसतो. नाही, हा अपमान नाही. त्यांच्या पार्लमेंटरी प्रोसिजरवर त्यांचा किती प्रचंड विश्वास होता. आणि मी खुर्चीवर बसल्यानंतर डाव्या बाजूकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि उजवा कान बंद केला पाहिजे. हे त्यांचं जे मेथॉडॉलॉजी होती त्यांनी पूर्ण आत्मसात केली होती. पण आज तुम्ही हेतुपूर्वक, मी म्हणत नाही, मी हेतुपूर्वक असं म्हणत नाही शेलार साहेब, पण आमचा प्रत्येक प्रस्ताव 8 नंतर आम्ही काय पाप केलं? आज तुम्ही मैत्री खात्यात इथे आलात, हे पहिल्यांदा मी बघितलं अनेक वर्षानंतर की संसदीय कामकाज मंत्री संवाद साधतायत. मी ते आपले इंदापूरचे हर्षवर्धन पाटील काय धावपळ करायचे हो. जरा झालं की असे ते राम टांगा टाकत तिथे लगेच तुम्ही त्यांच्या मागणं, लगेच तिथे बैठक, सेटलमेंट. आता तर काही असं दिसतच नाही चित्र. प्रकाश मेहता संसदीय कामकाज मंत्री, मी अनेक वर्ष त्यांना या 14 नंबरच्या केबिनमध्येच जेवताना बघायचो. म्हणलं घेऊ, अरे दोस्ती रखना चाहिए ना. आता तुम्हाला काय दोस्ती बिस्ती काय गरजच वाटत नाही. आज यावेळेस पहिल्यांदा आम्ही बघितलं. नाही नाही साहेब, माझी चुकी. ते मुनगे साहेब तुमच्या मनातलं दुःख मी समजू शकतो, पण त्याच्यावरती मी काही करू शकत नाही हो. तुमच्या मनातलं दुःख समजतंय, पण काय करणार मी साहेब, मी पामर आहे. या पामराने काय करावे. तर आज पहिल्यांदा एक दूत आमच्याकडे आला, त्या दूताने चर्चा केली आणि मी हट्टाला होतो, पण दूताचं असं हसणं आणि मग असं कन्व्हिन्सिंगली बोलणं ते माझ्या मनाला एवढं भावलं की मी उठून उभा राहिलो आणि भाषणच करायला सुरुवात केली. पण चंद्रकांत दादा, हे वागणं बरोबर. यू आर पर्पजली किलिंग द अपोजिशन.
तुम्ही मुद्दा म्हणजे माझा वाईट वाटून घेऊ नका, पण दादा खरं पॉलिटिकली सांगा, वाजलेत 10:30, 9:30, सगळ्या हेडलाईन्स गेल्या, शेवटचं 10चं बातमीपत्र एबीपीचं ते पण गेलं. नाही नाही, एक मिनिट, हे कोण छापणार आहे आमचं उद्या, कुठे येणार आहे लिहून? नाही नाही, असं असं हो साहेब, आम्ही तुम्हाला बोलताना बघितलंय हो साहेब, आणि कशा हेडलाईन खेचल्यात तुम्ही, आम्ही सगळं बघितलंय ना साहेब. मी साक्षी, असं आहे की मी पहिल्यांदा आलो असतो आणि काहीच माहित नसतं तर ठीक आहे, मी साक्षीदार आहे ना तुमचे आरोप. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, हा असं वातावरण पण या सभागृहात नाही. म्हणजे आता मला हे बरं वाटतं की आपण हसत खेळत बोलतोय, नाही तर इतकी द्वेषभावना वाढली आहे मुनगंटीवर साहेब, की विरोधी पक्षाशी बोलणं किंवा असं एकत्र बसणं हे काय म्हणजे दुरापास्त झालंय. म्हणजे मला अजूनही आठवतं, सध्या एकमेकात प्रेम वाढले आता. हे आता अर्धा तास, आता वाढलंय, हे अर्धा तास दिसायला लागले. वारीची वेळ आली आहे ना, आणि ह्यांची वारी येते असं कळतंय आम्हाला.